श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार मंडळी. मकर संक्रांतीच्या पंचांगानुसार संक्रांत देवी दरवर्षी वेगवेगळ्या रूपात येत असते आणि तिने जे काही परिधान केलेले असते ते सर्व आपल्यासारख्या सामान्य माणसाने परिधान करायचे नसते असं शास्त्रात सांगितलेले आहे. 2026च्या पंचांगानुसार संक्रांत देवीने नेमके ह्या वर्षी काय परिधान केले आहे हेच आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर सुरू करूया. या वर्षी देवी संक्रांतीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. त्यामुळे आपल्याला या संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी, ड्रेस किंवा पिवळ्या रंगाचे कोणतेही कपडे परिधान करायचे नाही. त्याऐवजी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे किंवा साडी परिधान करू शकता. पिवळा रंग सोडून तुम्ही इतर कोणताही रंग परिधान करू शकता. देवी संक्रांतीने ह्या वर्षी सोन्याचे अलंकार परिधान केले आहे. त्यामुळे या संक्रांतीच्या दिवशी नवीन सोन्याचे दागिने अंगावर घालू नये किंवा त्या दिवशी खरेदी करून ते लगेच अंगावर वापरणे टाळावे. मात्र तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सोने दान करू शकता, कारण ह्या दिवशी सोने दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. देवीने कपाळावर केशराचा टिळा लावला आहे, पण काही महिला हळदी-कुंकवाच्या वेळी केशराचा वापर करतात. पण ह्या वर्षी कपाळाला केशराचा टिळा लावणे टाळावे. त्याऐवजी तुम्ही साधे कुंकू किंवा गंध वापरावा. या वर्षी देवीच्या हातात गदा हे शस्त्र आहे. त्यामुळे शास्त्रानुसार घरामध्ये लोखंडी वस्तू किंवा चाकू, कात्री अशा अनावश्यक वस्तूंचा वापर करू नये किंवा या दिवशी नवीन कोणतेही शस्त्र खरेदी करू नका. पंचांगानुसार देवीने केवडा आणि कस्तुरीचे सुवासिक द्रव्य अंगाला लावले आहे. त्यामुळे या वर्षी या सुगंधाचे परफ्यूम किंवा सेंट वापरू नये. देवीने केसात जाईचा गजरा माळलेला आहे. त्यामुळे जाईच्या फुलांचा गजरा लावणे शक्यतो टाळावे. धार्मिक मान्यतेनुसार संक्रांत देवी ज्या वस्तू परिधान करते त्या वस्तू त्या वर्षी महाग होत असतात किंवा त्या वस्तूचा नाश होतो. संक्रांत ही एक संक्रमण किंवा बदलाची वेळ असते. त्यामुळे देवीच्या रूपात असलेल्या वस्तू आपण स्वतः वापरल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर किंवा नशिबावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी पारंपरिक समजूत आहे. त्यामुळे देवीने जे धारण केले आहे ते परिधान करणे टाळावे. तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.